शहाजीराजांना रामदासांकडे जा. पण हे अभंग तयार करणारा ब्राह्मण रामदास शिष्य हा मठ्ठ असणार. रामदासांचा शिष्य आणि मठ्ठ असं म्हणणं म्हणजे पिवळा पितांबर असं म्हणण्यासारखं आहे. पण तरीही वस्तुस्थिती जी आहे ती अशी की त्या बेट्यानं 1650 ला तुकाराम वारले तेव्हा 1650च्या आधीचा अभंग लिहायचा असला तर 1650च्या आधी जे शब्द प्रचारात असतील ते वापरले पाहिजेत ना. पण तुकारामांच्या या अभंगामध्ये 1707 साली जो शब्द जन्माला आला तो 1650 ला तुकारामाच्या अभंगात टाकून दिला. कारण राजाराम महाराजांनी प्रतिनिधी आणि राजाज्ञा ही दोन पदं निर्माण केली. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, संभाजीच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी जी पदं निर्माण केली ती तुकाराम महाराजांच्या अभंगात सोडून टाकली. एवढंच नुसतं नाही, तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये शिवाजी महाराजांनी 1674 ला राज्याभिषेक झाल्यानंतर जो मराठी राज्य व्यवहार कोश रघुनाथ पंडितांकडनं तयार करून घेतला त्याच्यामध्ये दबीर या फारसी शब्दाला सुमंत हा मराठी शब्द शिवाजी महाराजांनी तयार करून घेतला. तो तोपर्यंत नव्हता. म्हणजे 1674 साली जो शब्द पहिल्यांदा तयार करण्यात आला पद म्हणून ना, पद तो 1650च्या अभंगात प्रतिने सुमंत. बरं गंमत अशी की दबीरही घातला. 1 लाख नाणी दिल्यानंतर या 1 लाख नाण्यांचा हिशोब आजच्या रुपया पैशामध्ये करण्यासाठी रिझर्व्ह बँकेतल्या एका माझ्या मित्राला मी हिशोब करायला सांगितला. आपला एकूण गणित आणि हिशोब जरा कच्चा असतो त्यामुळे तिकडनं करून घेतलेला बरा ग्लोबलायझेशनच्या जमान्यात. तेव्हा त्याने सांगितलं की शिवाजी महाराजांनी या गागा भट्टाला 1 लाख होण सोन्याच्या मुद्रा दक्षिणा दिली. याची 2004 सालची किंमत आहे फक्त 60 कोटी रुपये. 60 कोटी रुपये. आणि म्हणून महात्मा फुले या संबंधात काय म्हणतात ते मी नंतर सांगणारच आहे. भावानंद बहिणीनो, आपला जो मुख्य मुद्दा आहे तो असा की तुकाराम महाराजांच्या तोंडी असे काही शब्द घातले, अशा काही घटना घातल्या, असे काही प्रसंग घातले की जे 1650च्या आत घडलेलेच नाहीत. आणि म्हणून हे अभंग बनावट आहेत हे अगदी सहज सिद्ध करता येतं. पण तुकारामाने सांगितलं रामदासाकडे जा. हे तयार करण्यासाठी हे लोक कोणत्या थराला जाऊ शकतात. हे तुकारामांच्या तोंडात खोटे अभंग सुद्धा तयार करून घालतात. हा एकदा पुरावा आपल्या पुढे आला की हे किती नीचपणाला जातात त्याचाही पुरावा आपल्याला सांगतो. 1850 साली बखर लिहिली गेली एक शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर एवढ्या वर्षांनी लिहिलेल्या या बखरीमध्ये म्हणे रामदास आणि शिवाजी महाराज यांचे किती सलोख्याचे संबंध होते, किती जवळचे संबंध होते. तर एकदा म्हणे आंब्याचे दिवस, अतिशय सुंदर असे आंबे खायला लागले शिवाजी महाराज. हापूस कापाचे ते असे ते खात असताना शिवाजी महाराजांना आठवण आली. म्हणाले अरे आता सद्गुरू रामदास जर इथं असते तर किती बरं झालं असतं. त्यांना मी आंबे अर्पण केले असते आणि मग मी खाल्ले असते. पण महाराजांना इच्छा झाल्याबरोबर सद्गुरू रामदास प्रगट झाले. सद्गुरू रामदास म्हणले मी इथंच आहे. हे रामदासांच्या चरित्रातल्या बखरीतलं मी सांगून राहिलो. हरिनरकेचं काल्पनिक नाही, सिनेमातलं काल्पनिक नाही. रामदासांचे चरित्रकार किती खोटेपणाच्या टोकाला गेले त्याचा पुरावा म्हणून म्हणले ते हजर झाले. मग शिवाजी महाराजांनी सगळे आंबे त्यांना अर्पण केले. मग त्यांनी आंबे खाल्ले. मग चर्चा झाली. मग अतिशय शांतपणाने बाकीच्या सगळ्या चर्चा, जेवण, खाणं सगळं झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी विचारलं कुठे चालले होते, कुठून आले, काय चाललंय सध्या. 1650 साली रायगडवर शिवाजी महाराज आपल्या 3 राण्यांच्या समवेत बसलेले असताना असा प्रसंग आहे बरं हा. कारण हे अधोरेखित करणं गरजेचं आहे. 3 राण्या साक्षीला 1650 साल आणि रायगड हे स्थळ. आता गंमत बघा. मग म्हणाले रामदास स्वामी म्हणले चला मी दाखवतो तुम्हाला. ते गडाच्या कडकोटावर घेऊन गेले आणि म्हणले हे बघ मी निघालो आणि अदृश्य झाले. शिवाजी महाराज चकित झाले. म्हणले अरे काय शक्ती आहे यांची. आता मित्रांनो हे रामदासांच्या चरित्रात सांगणाऱ्या या रामदासांच्या चरित्रकाराला बोटाला हे लक्षातच आलं नाही की 1650 साली रायगडवर शिवाजी महाराज बसूच शकत नाहीत. कारण रायगड मुळात रायरी नावाने त्यावेळेला प्रसिद्ध होता आणि तो 1656 साली शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जिंकला. तो चंद्रराव मोरेंच्या ताब्यात होता. 8 साली रायगडवर शिवाजी महाराज आपल्या 3 राण्यांच्या समवेत बसलेले असताना असा प्रसंग आहे बरं हा. कारण हे अधोरेखित करणं गरजेचं आहे. 3 राण्या साक्षीला 1650 साल आणि रायगड हे स्थळ. आता गंमत बघा. मग म्हणाले रामदास स्वामी म्हणले चला मी दाखवतो तुम्हाला. ते गडाच्या कडकोटावर घेऊन गेले आणि म्हणले हे बघ मी निघालो आणि अदृश्य झाले. शिवाजी महाराज चकित झाले. म्हणले अरे काय शक्ती आहे यांची. आता मित्रांनो
हे रामदासांच्या चरित्रात सांगणाऱ्या या रामदासांच्या चरित्रकाराला बोटाला हे लक्षातच आलं नाही की 1650 साली रायगडवर शिवाजी महाराज बसूच शकत नाहीत, कारण रायगड मुळात रायरी नावाने त्यावेळेला प्रसिद्ध होता आणि तो 1656 साली शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जिंकला. तो चंद्रराव मोरेंच्या ताब्यात होता. चंद्रराव मोरेंचं आणि शिवाजी महाराजांचं असं शत्रुत्व होतं. चंद्रराव मोरेला खतम केलं शिवाजी महाराजांनी. म्हणजे शत्रूच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यावर 3 राण्या घेऊन 1650 साली शिवाजी महाराज बसायला गेले होते आणि तिथं आंबे खायला रामदास हजर राहिले. या मूर्खांना एवढंही भान नाही की आपण रामदासांना मोठं ठरवण्याच्या नादामध्ये काय करतोय. एका पठ्ठ्याने असं लिहिलं बखरीमध्ये, म्हणले रामदासांची शिवाजी महाराजांची रिलेशन्स माझा शब्द आहे, त्यांचे संबंध इतके जवळचे होते की डायरेक्ट बेडरूम मध्ये शिवाजी महाराजांच्या ते निघायचे. आणि औरंगजेबाच्या सुद्धा. आता बेडरूम हा शब्द माझा, अंतपूर असा शब्द त्यांनी वापरलाय. आपलं मराठी पक्का असल्यामुळे अंतपूरला बेडरूम मराठी शब्द सांगितलेला बरा. तर बेडरूम मध्ये औरंगजेबाच्या पण आणि शिवाजी महाराजांच्या पण कोण निघायचं? रामदास. याच्यावर मी म्हणत नाही, नरहर कुरुंदकर असं म्हणतात की जर का रामदास हे औरंगजेबाच्याही बेडरूम मध्ये जात असतील आणि शिवाजी महाराजांच्या बेडरूम मध्ये जात असतील तर बेडरूम मध्ये फक्त 3च माणसांना प्रवेश असतो. एक राणी, ते नक्कीच नव्हते दोघांची राणी, औरंगजेबाची किंवा शिवाजीची राणी नव्हते. दुसरा हेर, गुप्त हेर, आणि तिसरा स्त्री अथवा पुरुष नसलेला मधला टाळ्या वाजवणारा, तर तोही नसणार ते. मग असले तर कोण असणार? ते हेर असणार याचा अर्थ. पण मग हेर असतील तर ते औरंगजेबाचेही हेर होते. म्हणजे तुम्ही काय रामदासांची बदनामी करताय का कौतुक करताय? पण हे लक्षातच येत नाही. म्हणजे इतके वाहवले जातात हे लोक आनंदाच्या भरामध्ये. अरे सापडला आता शिवाजीचा गुरु करून टाकलं, लिहा काही. हे नीच लोक किती टोकाला जातात त्याचा संताप येणारा पुरावा सांगायचा तर एका रामदासी बखरकाराने लिहिलं. रामदास शिवाजी महाराजांच्याकडे गेले आणि म्हणले, मला तुझ्या राणी बरोबर आजची रात्र राहायचंय. इतक्या नीच पातळीवर जाऊन सुद्धा यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहिलंय. मग ती बेडकाची गोष्ट आणि बोट दाखवलं, हा किल्ला घे आणि मग माझी लंगोटी म्हणजे तुझं निशाण बनव, या सगळ्या कथा तर फारच किरकोळ आहे. सांगायचा मुद्दा असा की इतक्या नीच पद्धतीने या माणसांनी कथा पेरल्या आणि शेकडो पुस्तकं लिहिली. अहो, त्या पुस्तकांची नावं वाचून दाखवायला या सभेमध्ये वेळ नाही. त्या पुस्तकांमधला मतितार्थ सांगायचा तर त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे, पण जरा निवडक पद्धतीने बोललं पाहिजे. भावानंद बहिणीनो, ही खोटेपणाची मजल किती जाते त्याचे अगदी काही 10-15 सेकंदामध्ये एक या पद्धतीने 2-3 जरा पुरावे मी आपल्याला सांगतो. एक असं की करंदीकर नावाच्या या रामदास भक्ताने लिहिलं की रामदासांची शिवाजी महाराजांची पहिली भेट 1650 सालीच झाली असं गीता रहस्यामध्ये टिळकांनी सांगूनच ठेवलेलं आहे. गीता रहस्य उभं आडवं तिरकं कसंही वाचा, गीता रहस्यामध्ये तुम्हाला रामदासांची शिवाजीची भेट याच्यावर एक वाक्य लिहिलेलं दिसत नाही. म्हणजे गीता रहस्यात लिहिलंय असं यांनी लिहायचं आणि गीता रहस्यात ते नाहीच. पर्णाल पर्वत आख्यानामध्ये बघा म्हणून यांनी लिहायचं, त्या पुस्तकात हे नाहीच. मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. रामदासांच्या 2 शिष्यांनी रामदासांच्या सोबत राहून जे काही काम केलं त्यानंतर त्यांनी रामदास गेल्या गेल्या जे चरित्र लिहिली त्या दोन्हीही चरित्रांमध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख सुद्धा नाही. म्हणजे जे चरित्रकार रामदासांच्या बरोबर आहेत ते शिवाजी महाराजांच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा करत नाहीत. याच्यावरनं रामदासांचे शिवाजी महाराजांचे संबंध असू शकतात काय? मी पुढचा पुरावा आपल्याला देतो. रामदासांनी म्हणे 1672 साली शिवाजी राजांना पत्र लिहिलं आणि कबुली दिली की तुमच्या प्रांतामध्ये मी येऊन राहिलो पण तुम्हाला भेटलो नाही, तुमची भेट घेतली नाही, तुमच्याशी चर्चा केली नाही, याचं मला दुःख होतंय, याचा मला खेद होतोय. या पत्राचा पुरावा घेऊन भावानंद बहिणीने 1928 साली वाद सुरू झाला की रामदासांची शिवाजी महाराजांची पहिली भेट कधी झाली. आणि मग त्याच्यावर इतिहासकार डोकं फोडत बसले की 72च्या आधी नक्कीच नाही, 72 नंतर झाली असेल. आणि आता मी तुम्हाला अगदी धावत्या पद्धतीने वेळेअभावी एवढंच सांगतो की ज्या 15 सप्टेंबर 1678च्या पत्राचा आधार देऊन असं सांगितलं जातं की बघा शिवाजी महाराजांनी स्वतः पत्र लिहिलंय आणि शिवाजी महाराजांनीच लिहिलंय, सद्गुरू वर्य रामदास. बघा, शिवाजी महाराज रामदासांना सद्गुरू मानायचे आणि त्यांनीच म्हटलंय की तुम्ही आदेश दिलात. त्या पत्रात काय आदेश